पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। जयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासर्मनिरीवतं सारासी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता या विनावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासन। या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवे सदा वंदिता समपातो। सरस्वती भगवती निशेष जाड्या पाव। मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं। यत्कृपातमा वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु। ज्या नामे पृथ्वी समोरतरली ते नाम माझे वाची असो। ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे पनिकाली स्पर्शिला ती पाय माझे भाळे असो। ज्या हस्ती गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण तक्लेश नाश गोविंदा तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदनम। ओम श्री हनुमते नमः। 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 मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोग पीठे तटे भीमरत्या। मायोग पीठे तटे भीमरत्या। वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। श्री राम राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम।
श्री राम राम जय जय राम, श्री राम जय 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 राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 10व्या अध्यायाची सुरुवात म्हणजे भाग पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः. रावणे भेडसाविता सीता, त्याच्या पत्न्या ज्या समजता, आश्वासिती श्रीरामकांता, नेत्रवक्त्र खुणावणी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुक्तानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईन मी तुझा जनास विकास, काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी. जैसे वाटे गोडी माझ्या जीवा, तेवी मी जे जे बोले, प्रभू ते तुमचेच शिकविले. मनोन उधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 10व्या अध्यायाच्या प्रारंभीला गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देवबाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्त परायण श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ. अशोक वनाच्या ठिकाणी श्रीराम पत्नी श्रीरामकांता सीता माऊली ज्या अशोक वृक्षाखाली आहेत, सीता माऊलीचा शोध करत, त्याच वृक्षावर हनुमंतराय येऊन बसलेले अदृश्य गुप्त पद्धतीने फांद्यामध्ये आहेत. आणि एवढ्यामध्ये लंकेचा राजा रावण येतो काय, सीता माऊलीला धमक्या देतो काय, भीती घालण्याचा प्रयत्न करतो काय, भेडसावतो काय. पण सीता माऊली रामनामाचं खुराक खाल्ल्यामुळं निशंक आहेत. त्या राजा रावणाला अजिबात घाबरत नाहीत. एवढंही असताना राजा रावणाच्या ज्या काही बायका आहेत त्या सीता माऊलीला खुणावत आहेत. राजा रावणाच्या भेडसावण्याला तो अजिबात घाबरू नको असं डोळ्यानं खानाखुणा करून सीता माऊलीला आश्वासन देत आहेत. सीतेसी म्हणे सोय रावण, माझी भार्यान होता पूर्ण, तुझा घेईन मी प्राण, नाक कान कापुनी. सीता माऊलीला स्वतः रावण म्हणतो, तू जर माझी बायको होण्याचं पसंत करत नसशील तर मी तुझा प्राण घेईन, मी तुझे नाक कान कापून टाकीन. फोडाईचे दोन्ही डोळे, वेगे मोडारे सिसाळे, स्तन कापा मांस गोळे, अंतरमाळे काढा वेगी. राजा रावण पुढं म्हणतो, हिचं 2 डोळं फोडा, हिचं मुंडकं मोडा, हिच्या शरीराचे असणारे मांसाचे गोळे कापून काढा, हिची आतडी बाहेर काढा. तुझी या पातिव्रत्याची थोरी, बीड धरली 6 मासवरी, आता भोगी न बलात्कारी, राम भिकारी वनवासी. तुझं पातिव्रत्य श्रेष्ठ हे मी ऐकलं होतं. राजा रावण सीता माऊलीला म्हणतो, म्हणून मी 6 महिने गप्प राहिलो.
पण आता मी गप्प राहणार नाही, तुझा जबरदस्तीनं मी भोग घेईन. राम वनामध्ये वास्तव्य करणारा एक भिकाऱ्यासारखा आहे असं राजा रावण बोलतो. ऐसी गांजिता नाना परी शोभोनी रावणाच्या नारी, आश्वासिती नाना परी भय न धरी तू यांचे. असा राजा रावण सीता माऊलीला अनेक प्रकारे त्रास देत आहे, भीती घालत आहे, भेडसावत आहे. राजा रावणाच्या बायकांनी सीता माऊलीला आश्वासन दिलं, यांच्या भेडसावणीला तू अजिबात घाबरू नको असं अभयदान राजा रावणाच्या बायकांनी सीता माऊलीला दिलं. देवी गंधर्वी अति सुंदरी नागकन्या निशाचरी, आश्वासिती सीता सुंदरी खुना करती ते ऐका. ज्या देवी देवता आहेत, ज्या गंधर्वाच्या पत्न्या गंधर्वी आहेत, ज्या अतिशय सुंदर आहेत, ज्या नागकन्या आहेत, ज्या मोठमोठ्या राक्षसनी आहेत, या सगळ्यांनी सीता माऊलीला खानाखुणा करून आश्वासन दिलं. तू घाबरू नको म्हटले, आम्ही तुझ्या बाजूला आहोत. एकी खुनावती नेत्रांतरी, एकीची संज्ञा गोष्टांतरी, एकी त्या निवारती करी अंगुष्ठावरी अनेका. काही जणी डोळ्यानं खुणा करू लागल्या, काही जणी खोटाने खुणा करून सांगू लागल्या, काही जण बोटाने खुणा करून सांगू लागल्या. ब्रह्मशाप रावण शिरी झोंबू न शके परनारी, याचे काही भयन धरी धीरधरी श्रीराम कांते. आणि त्या सगळ्या नारी तिथं सीता माऊलीला आधार देत आहेत, घाबरू नको म्हणत आहेत. शिवाय अजून एक कथा सांगितली. ते श्रीराम कांते सीते, राजा रावण परस्त्रीला झोंबू शकत नाही, तिच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, कारण राजा रावणाला ब्रह्मदेवाचा शाप आहे. सत्यलोकी वन प्रदेशी रावण झोंबता उर्वशीशी, आजीने मदिदला नल कुबराशी तुका झोंबसी परदारे. सत्यलोकामध्ये वनाच्या ठिकाणी राजा रावण सत्यलोकातल्या उर्वशीला झोंबू लागला होता. त्यावेळेस ब्रह्मदेवानं राजा रावणाला कसा शाप दिलेला आहे ऐका. बळे झोंबता दशानन उर्वशी करिया क्रंदन, येथे आला चतुरानन कोपायमान रावणा. राजा रावण त्या उर्वशी बरोबर जबरदस्ती करू लागलेले आहे. जबरदस्ती करत असताना उर्वशी ओरडायला लागलेली आहे. एवढ्यामध्ये ब्रह्मदेव तिथं आलेले आहेत आणि राजा रावणावर रागावलेले आहेत. दुष्टा नष्टा लंका नाता येतो नि परदारेशी झोंबता, पावशील मस्तक पाता ब्रह्मशापता दुर्लभ्यम. हे दुष्टा, हे नष्टा, हे चांडाळा, हे पापिया असं राजा रावणाला ब्रह्मदेव बोलू लागला. अरे परदारेला झोंबतो, तुला लाज वाटत नाही का निर्लज्जा? जर आजपासून तू परस्त्रीला हात लावशील, झोंबण्याचा प्रयत्न करशील तर तुझा मस्तक फुटून मृत्यू होईल. अशा प्रकारे ब्रह्मदेवानं अतिशय दुर्लज्य ब्रह्मशाप राजा रावणाला दिलेला आहे. ज्याचा निज भाव निर्मळ त्यावरी कृपा करी सकळ, रावण शापाचे निज मूळ स्त्रियांनी समूळ सांगितले. सीता माऊलीचा स्वभाव अतिशय निर्मळ आहे, मन मोकळा आहे, शांत स्वभावाच्या माऊली आहे आणि म्हणून त्या सगळ्या स्त्रियांना आवडलेले आहेत. असा कुणीही कोणताही माणूस असू द्या, स्वच्छ मनाचा, निर्मळ मनाचा, त्याची वागणूक जर चांगली असेल तर तो सगळ्यांना आवडतो. आणि म्हणून या सगळ्या स्त्रियांनी राजा रावणाला कसा ब्रह्मशाप आहे, राजा रावण परस्त्रीला झोंबू शकत नाही,
तू अजिबात घाबरू नको असं सीता माऊलीला सगळ्या स्त्रियांनी सांगितलं. असो हा मागील वृत्तांत सोये देखे हनुमंत, मंदोदरी ये लंका नाथ नीला घरात ते ऐका. असो हा अशा प्रकारचा मागील कथेचा अनुसंधान आहे म्हणतात. स्वतः हनुमंतराय त्या वृक्षामध्ये आहेत. राजा रावणानं हातामध्ये तलवार घेतली होती. हनुमंतराय तटस्थ राहिले होते. मंदोदरी तिथं लगबगीनं आली होती. राजा रावणाचा शस्त्रासह तलवारीसह हात धरला होता आणि राजा रावणाला एकांतामध्ये नेऊन बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या होत्या आणि पुढं घालून राजा रावणाला आपल्या महालाला नेलं होतं. इथपर्यंत मागची कथा आलेली आहे म्हणतात. मंदोदरी ये नाना युक्ती कौशल्या दशरथ उत्पत्ती स्थिती, शिकवोनिया लंकापती निज ध्रामा प्रतिनिधी झाली. मंदोदरीनं अनेक प्रकारे राजा रावणाला उपदेश केला. कौशल्याचं दशरथाचं लग्न, या लग्नामध्ये राजा रावणानं मोठं विघ्न आणलं होतं, तेही कसं निर्विघ्न पार पडलं हे सगळं राजा रावणाला मंदोदरीनं सांगितलं. आणि मंदोदरीनं पुढं घालून राजा रावणाला आपल्या निजधामाला नेलं. विकता विक्राळा अतिक्रूरी राक्षसी पाचारिल्या समग्री, रावण त्यासी एकांत करी सीता सती वशकरा. राजा रावणानं मोठमोठ्या भयंकर विक्राळ अतिक्रूर असणाऱ्या राक्षसनी बोलवल्या आणि सगळ्यांना राजा रावण सांगू लागला, तुम्ही अशोकवनाच्या ठिकाणी जावा, माझं एक काम करा, सीताला कशी भीती घाला, काही करा, पण तिला मला वश हो म्हणून सांगा. अशा प्रकारे राजा रावण राक्षसनींना काम सांगतो. भय दाखवा वेगाडे जे भय देखताची पुढे, वश होय माझकडे तैशी चांबाडे पसरावी. राजा रावणानं सांगितलं, तुम्ही तिला खूप भीती दाखवा, तुमचं असणारं खालचं जाबड खाली आणि वरचं जाबाड असं गगनाला करा, तोंड पसरा, तिला गिळण्याचा प्रयत्न केल्यासारखी भीती दाखवा, मग ती घाबरेल आणि घाबरून मला वश होईल. सामदाम भेद करी भय दाखवोनिया भारी, वश केली या सीता सुंदरी कृतोपकारी मी तुमचा. सामदाम दंड आणि भेद या चारी प्रकारानं तुम्ही तिला भीती घाला, गोड बोला, समजावून सांगा, काही करून राजा रावणाची पत्नी होण्यास किंवा माझा शिकार करण्यास, मला वश होण्यास तिला भाग पाडा. असं जर तुम्ही केलं राक्षसनी हो, तर मी तुमचा ऋणी राहीन, तुमचे माझ्यावर उपकार होतील. राजा रावण म्हणतो, ऐसा करोनिया एकांत रावण मंदोदरी समवेत, निघता झाला निज धामात राक्षसी येत परतोनी. ऐसा करोनिया एकांत रावण मंदोदरी समवेत, निघता झाला निज धामात राक्षसी येत परतोनी. अशा प्रकारे राजा रावणानं एकांतामध्ये त्या राक्षसनी बरोबर बातचीत केली आणि राजा रावण मंदोदरीसह आपल्या निजधामाला आला. राक्षसी मात्र अशोकवनाच्या दिशेने येऊ लागल्या. रावणे प्रेरिलिया सत्वरा विकटा विक्राळा वक्र नेत्रा, मुखे पसरोनिया क्रूरा सीते सामोऱ्या धाविनल्या. रावणानं पाठवलेले अकराळ विक्राळ महाभयंकर राक्षसनी अशोकवनामध्ये सीता माऊलीच्या जवळ आल्या आणि मुख पसरून सीता माऊलीला भीती दाखवू लागल्या. एकी जटा कृत भारी हरित जटा ते दुसरी, विस्तीर्ण कर्ण उदरावरी स्थूळोदरी विक्राळ. काही जाडच्या जाड आहेत म्हणले, काहींचे कान लांबच्या लांब आहेत, काहींच्या केसाच्या जटा झालेल्या आहेत, काही जणींच्या जटा हिरव्या आहेत म्हणले.
आई मुखी हाय मुखी महामारी विकटा तिकटा चंडोदरी अनेक राक्षसी घरघरी सीतेवरी धाविनल्या. काही असणाऱ्या म्हणले गाढवाच्या मुखाचे आहेत, काही घोड्याच्या मुखाचे आहेत, काही म्हणले विकराळ आहेत, म्हणले काही असणाऱ्या म्हणले जाडच्या जाड मोठ्या पोटाचे आहेत. अशा अनेक प्रकारच्या राक्षसनी सीतामाऊलीवर धावल्या. शिळपट्टी समुद्गल लवडी शस्त्रे लकलखित गाडी हिची करागे ताडा तोडी भिडा एवढी ते काय. त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहेत म्हणले, शिळ आहे म्हणले, पट्टीश आहे म्हणले, मुदगुल आहे म्हणले, लहुडे म्हणले, अनेक प्रकारची शस्त्र आहेत. आणि त्यावेळेस त्या राक्षसनी म्हणतात हिची भीड कशाला धरता, हिचे लगेचच म्हणले कापाकापी करा, ताडातोडी करा, तडतडा तोडोनी मांस नेऊ, हिचे काळीज भाजून खाऊ, हिचे हाडाचे मणी नेऊ, शिरा घेऊ उरपोनी. त्यावेळेस त्या राक्षसनी म्हणू लागल्या कापा म्हणले हिला, हिचं मांस आपण नेऊ म्हणले, हिचं काळीज भाजून खाऊ म्हणले, हिच्या हाडाचे मणी करू म्हणले, आणि हिच्या असणाऱ्या म्हणले अंगातल्या शिरा आहेत त्या म्हणले ओरपून खाऊ म्हणले. रावणावरी ना जनक बाळा हिच्या काडांतरमाळा वेगी निमटोनी हिचा गळा खाऊ सगळा वाटोनी. तू रावणाला वश होत नाही, रावणाची पत्नी होण्यास नकार देते. अगं राक्षसनी म्हणतात ताबडतोब हिची आतडी पारडी काढा, हिचा गळा दाबा, सगळ्यांनी हिला मारून टाकून सगळ्यांनी खाऊ म्हणून वाटून खाऊ. हाना मारा आणि धरा हिची शतखंडे करा, हाका मारी ती दुर्धरा दश शिरावरी नाम. तू राजा रावणाला वश होत नशील तर आम्ही आता तुला जिवंत ठेवत नाही. राक्षसनी म्हणू लागल्या हिला हाना मारा धरा, हिचे 100 तुकडे करा. अशा राक्षसनी मोठमोठ्यानं हाका मारू लागलेले आहेत. अवघी यांचे शेवटी आली शूर्पणखा नक्ती सीता लक्ष्मणी या दृष्टी सांगे गोष्टी फेपांत. सगळ्यांच्या शेवटी राजा रावणाची बहीण नक्ती शूर्पणखा आलेली आहे आणि लक्ष्मणानं तिचं नाक कान कापल्यामुळे तिला बोलता येत नाही. फ्याफ्या करून ती काय सांगू लागलेली आहे. ऐकशी ते रावण उत्पत्ती मुख ब्रह्म याचा पौलस्ती, त्याचा विस्रवा प्रजापती रावण निश्चिती तयाचा. राजा रावणाचं कुळगोत्र फेप्या करत म्हणले नक्ती शूर्पणखा सीतामाऊलीला ऐकवू लागलेली आहे. ब्रह्मदेवापासून पौलस्ती झालेलं आहे म्हणले. ते पौलस्ती त्या असणाऱ्या पौलस्तीपासून म्हणले जो विस्रवा प्रजापती म्हणले त्या विस्रवा प्रजापतीपासून अगोदर ब्रह्मदेवाचा विस्रवा प्रजापती आणि त्या विस्रवा प्रजापतीचा पौलस्ती आणि पौलस्तीचा रावण. अशा प्रकारे सीतामाऊलीला याचा वंश नक्ती शूर्पणखा सांगू लागलेले. रावण ब्रह्मयाची 4थी पिढी वेद विभागी प्रज्ञा गाडी राज्य प्राप्त 14 चौकडी त्याशी तू वेडी वरीशी ना. ब्रह्मयाचा 4थ्या पिढीचा हा राजा आहे म्हणजे त्यानं वेदाचे विभाग केलेले, तेवढा हुशार आहे, एवढा विद्वान आहे, एवढा भक्तिवान आहे. 14 चौकड्याचं याचं राज्य आहे आणि एवढा मोठा लंकेचा राजा असणारा राजा रावण याला तू वरत नाहीस, याला तू आपला धनी मानत नाहीस. अशा प्रकारे फ्याप्या करत नक्ती शूर्पणखा बोलते. रावण ब्रह्मवंशी ब्राह्मण श्रीराम सूर्यवंशी क्षत्रिय हिन त्याची तुझा आवड कोण श्रेष्ठ वर्ण रावणाचा. रावण हा ब्रह्मदेवाच्या कुळातला आहे, ब्रह्मदेवाच्या वंशातला आहे, ब्राह्मण आहे म्हणले. श्रीराम सूर्यवंशातला आहे, क्षत्रिय आहे. पण तो कसा आहे आता ही नदी नाही वनवाशी आहे, त्याची तुला एवढी का आवड आहे. सर्वांमध्ये श्रेष्ठ वर्ण रावणाचा आहे
अशा प्रकारे नकटी शूर्पणखा सीतामाऊलीला ऐकवते. रावण सत्ता सुरी असुरी, श्रीराम केवळ भिकारी, रिद्धी सिद्धी रावणा घरी, राम फळहारी वनवाशी. रावणाची सत्ता सगळ्या त्रिभुवनावर आहे. देव दानव मानव सगळे रावणाच्या अंकित आहेत. राम केवळ भिकारी आहे. रावणाच्या घरी रिद्धी सिद्धी नांदत आहे. राम वनवासामध्ये फळहार करून राहिलेला आहे. अशा प्रकारे वनवासी रामाची निंदा आणि रावणाची स्तुती नकटी शूर्पणखा सीतामाऊलीला ऐकवते. माझा बोल ऐका आता, होई रावणाची प्रिय कांता, दिव्य भोग भोगी तत्वता, सभाग्य सीता जगमानी. बघ म्हणले, आता मी सांगते, तुझ्या हिताच्या गोष्टी सांगते. शूर्पणखा म्हणते, माझं बोलणं ऐक. रावणाची बायको हो, आणि रावणाच्या हितलं राजवाड्यातलं सगळं दिव्य भोग भोग जग सुद्धा म्हणेल खरंच सीताचं भाग्य सौभाग्य. म्हणूनच सीताला रावणासारखा पती मिळाला, तिला इथले भोग भोगायला मिळाले. अशी नकटी शूर्पणखा रावणाबद्दलचा मोठेपणा करून, रामाचा कमीपणा करून सीतामाऊलीला ऐकवते. सांडोनी आखर वाहन, गजस्कंदी बैसता जान, जगवानी सभाग्य पूर्ण, तैशे पर्णन रावणाचे. अगं गाढवावर जर आपण बसलेलो असो आणि हत्ती बसायला दिला तर किती छान आहे म्हणजे. तसं तू काय कर, रामाची आवड, रामाबद्दलचं प्रेम, रामाबद्दलचं चिंतन सगळं सोडून दे. राजा रावणाबरोबर तू लग्न कर. राजा रावणाची हो, राजा रावणाला वर, राजा रावणाचं पाणी ग्रहण कर. अशा प्रकारे शूर्पणखा समजावून सीतामाऊलीला सांगण्याचा प्रयत्न करते आणि रामाचा कमीपणा करून रावणाचा मोठेपणा करते. शूर्पणखेचे ऐकोनी वचन, सीता सांडी हेळ सुन, जैसा हंसून पाहे शेन, तैसे वचन उपेक्षी. शूर्पणखेची मोठेपणाचे शब्द, आपल्या प्रभूबद्दल केलेला कमीपणा सीतामाऊलीच्या लक्षात आलं आणि सीतामाऊलीनं या शूर्पणखेची अवहेलना केली. तिचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. तिच्या म्हणण्याला काही काडीची सुद्धा किंमत दिली नाही. ज्याप्रमाणे एखादा हंस पक्षी शेणाकडे डुंकून सुद्धा पाहत नाही, तशा प्रकारे माऊलीनं या शूर्पणखेच्या शब्दावर प्रतिक्रिया न देता तिची उपेक्षा केली. सीताने दी प्रतिवचन, शूर्पणखा कोमा कोपायमान, हिची जीवा कान कापून रक्त पीन नळीचे. सीताने दी प्रतिवचन, शूर्पणखा कोपायमान, हिची जीवा कान कापून रक्त पीन नळीचे. सीतामाऊली शूर्पणखेला काहीच एका शब्दाचंही उत्तर देत नाही, होकार देत नाही, नकार देत नाही. हे शूर्पणखेनं नकटीनं पाहिलेलं आहे, रागाला गेलेले आहे आणि म्हणते हिची आता मी जीवच कापून काढते, हिचं रक्त पिते. अशा प्रकारे शूर्पणखा मोठ्या मोठ्यानं ओरडून किकड्या ठोकू लागलेली आहे. आना मध्य मैरियासी, हिचे मांस करू पहाराशी, असे विभागू विभागू सकळाशी, खाऊ शितेशी अवघ्याही. आना मध्य मैरियाशी, हिचे मांस करू पहाराशी, अंगे विभागू विभागू सकळाशी, खाऊ शितेशी अवघ्याही. शूर्पणखा रागा रागानं म्हणते पिण्यासाठी दारू वगैरे सगळं आणा. आता हिला कापू म्हणले, दारू पिऊ म्हणले, हिचं मांस, त्या मांसाचा असणारा म्हणजे नाश्ता करू म्हणले.
सगळ्या राक्षसनी मिळून आपण हिचं मांस खाऊ. सगळ्यांनी सीता माऊलीला संपवून टाकू. सीता मेद मांस मिळे मध्यासी येते चांगले. खाता आनंद कल्लोळे नाचून कोंबळे गोंधळी. शूर्पणखा म्हणते सीता माऊलीला कापू म्हणले. तिच्या मांसाचे तुकडे तुकडे करू. तिच्या अंगाचं मांस मेद दारू पिऊन सगळी जणी आपण खाऊन टाकू म्हणले. सीता माऊलीला संपवून टाकू आणि आनंदाचा उत्सव साजरा करू. निकुंबळेच्या ठिकाणी गोंधळ घालून नाचू अशी शूर्पणखा बोलते. राक्षसी त्या आयशा परी भेळसावी त्या ती दुर्धरी. सीता त्यांचे भय न धरी श्रीरामचंद्री निज बोधम. सीता माऊली अतिशय शांत आहेत, निर्भय आहेत. कसल्याही असणाऱ्या दडपणाला त्या बळी पडत नाहीत. अशा प्रकारे राक्षसनी सीता माऊलीला अतिशय दुर्धर पद्धतीनं भयानक पद्धतीनं भीती घालत आहेत. सीता माऊली कुणाच्या बापालाही घाबरत नाही. कारण त्यांच्या मनामध्ये श्रीरामचंद्राची आवड आहे. श्रीरामचंद्राचं नामचिंतन आहे. अंतकरणामध्ये प्रभूंचं ध्यान आहे आणि रामचंद्राचा निजबोध त्या घेत आहेत. न करी रुदन नव्हे दिन श्रीराम सुखे सुख संपन्न. राक्षसींचे भय मान तृणा समान सीतेशी. सीता माऊली त्यांचं तोंड सुकलेलं नाही. त्या घाबरत नाही, त्या रडत नाही. रामप्रभूच्या नामचिंतनानं त्या सुखसंपन्न झालेले आहेत. राक्षसनीचं भय अजिबात त्या मानत नाही. एखाद्या गवताच्या काडीप्रमाणे ह्या राक्षसनींच्या दर्डावण्याला सीता माऊली म्हणतात. नित्य श्रीराम नामा स्मरता सीता देही विदेहता. शंका न मनी देह छेदिता त्याची श्लोकार्था अनुवादे. नित्य नामस्मरण करणारी, प्रभूंचं स्मरण करणारी श्रीराम यांची भक्त तर सीता माऊली भक्तीच्या स्वरूपामध्ये आहेत. त्या अत्यंत श्रीरामाची भक्ती करत आहेत. आणि भक्ती करत असताना विषयी विसर पडला निशेसांगी ब्रह्मरस ठसावला. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. देहाच्या निराशे पाविजे या ठाया माझी जो काया ऐशी नव्हे. अशा प्रकारची अवस्था माऊलीची झालेली आहे. देहीच विधेय अवस्था झालेली आहे. देव जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो ही अवस्था माऊलीची झालेली आहे. तुझी आन पंढरीनाथा चरण न सोडी सर्वता या अवस्थेला माऊली पोचलेली आहे. आणि त्यामुळं मनामध्ये कुठल्याही प्रकारची या शरीराची आस नाही, आवड नाही. देवासाठी हा शरीर जात असेल तरी जाऊ दे. राक्षसनी या शरीराचं छेदन करत असतील तरी करू दे. सीता माऊली कुणाच्याही असणाऱ्या धमकावण्याला, राक्षसनींच्या भीती घालण्याला, भेडसावण्याला, दमदाटीला अजिबात घाबरत नाही. का घाबरत नाहीत याचं चिंतन खूपच छान आहे भाविको. ते पुढच्या भागामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय. जय श्री रघुवीर समर्थम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. केशवम नारायणा माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा. दोषजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा. ईश्वर नारायणा माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा. दोषजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.
श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल